हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? सगळेजण मजेतच असणार आहे. आम्ही आलो श्रीगोंद्यामध्ये, आमच्या गावामध्ये, कारण मला कपडे घ्यायचे होते. आम्हाला उद्या वर्षश्राद्धानिमित्त पुण्याला जायचं होतं. कपडे घेण्यासाठी आम्ही शॉपमध्ये आलेलो आणि आमचं असं ठरलं होतं की आज जाऊयात उद्या जाता जाता घेऊयात. पण आम्ही फायनली आलो. असंच होतं, गडबड असली ना तर असं गोंधळून जातो आपण. फायनली आम्ही कपडे वगैरे घेतले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग आम्ही पुण्याला जायला निघालो. आमची फॅमिली गेलो, फॅमिलीमध्ये आम्ही सगळेजण गेलो. तर आम्ही सकाळी 7 वाजता निघालो होतो. आम्हाला तिथे जाऊसपर्यंत 9:30 वाजलेले. आणि माझ्या आजीचं प्रथम वर्ष श्राद्ध होतं. आईला जाऊन 1 वर्ष झाले, पण असं वाटत नाही की आसपास असल्यावानीच माझ्या जवळ आहे म्हणून असं वाटतंय. असू द्यात. हे बघा माझी आजी, आणि मस्त दर्शन वगैरे केलं आजीचं. आणि हा माझ्या मामाच्या मुलीचा मुलगा आहे शिव, आणि खूप गोंडूस आहे, आणि तो मी ब्लॉग करते तर त्याला खूप आवडतं. इथे तो मनोगत व्यक्त करत होता, म्हणजे सांगत होता. तुम्हाला क्लिपमध्ये दाखवेल की मी तो काय बोलला आहे. व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. आणि खूप मस्त वर्ष श्राद्ध झालं. माझ्या आजीला जेवणामध्ये जे जे आवडत होतं ते सगळं जेवणामध्ये ठेवलेलं, आणि पाहुणे पण खूप आले होते, आणि मस्त स्वयंपाक वगैरे झाला. आणि प्रवचन पण ठेवलं होतं. प्रवचन 11 ते 12च्या 1 तासचं प्रवचन होतं. प्रवचन पण खूप मस्त झालं. त्यांनी आईवरच सगळं सांगितलं होतं. मग आम्ही जेवण वगैरे केलं, पाहुणे वगैरे भेटले, सगळ्यांची भेटगाठ वगैरे झाली. पण हा दुःखाचा दिवस होता आणि कुठेतरी आनंदाचा पण होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फायनली परत रिटर्न श्रीगोंद्याला यायला निघालो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरवीला झोप आलेली, ती माझ्या मांडीवर झोपलेली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो घरी, आणि घरी आल्यानंतर बघितलं तर काय, हे आबांनी बघा काय केलं आहे. त्यांनी सगळे कागद वगैरे गोळा केले आणि असं जाळ केलं आहे. आल्यानंतर मला हे बघायला भेटलं. आणि नंतर मग हिचे कपडे वगैरे चेंज केले आणि मला माझ्यासोबत गप्पा मारायला लागली. त्याच्यानंतर अक्काकडे गेली आणि अक्कासोबत बघा कशी बोलते. बाबा तर आम्हाला परत जायचं होतं गावामध्ये, कारण सोमवारच्या दिवशी बाजार असतं ना. आरवीने मस्त आवरलं आणि तिला म्हटले की चल आपण शेतात जाऊयात कढीपत्ता आणायला. आणि आमच्या शेतामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, मिरचीपासून तर सगळ्या गोष्टी. मला म्हटली की मला कडवच घेऊन चल. मग काय तिला घ्यावं लागले. तिचे हट्टे पुरवावंच लागतात बाबा, खूप अवघड आहे लहान मुलांचं. नाहीतर खूप त्रास देतात, मग खूप रडतात. आणि अशी पडलेली पण ती. आणि नंतर मग मी कढीपत्ता घेतला. बघा किती हिरवा हिरवा आहे ना. गावाकडे आपल्याला असं ताजं ताजं मिळतं, आणि शहरामध्ये कसं असतं, किती दिवसामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं असतं आणि आपल्याला मग ते विकतात ते. गावाकडची मज्जा आणि गावाकडची हवा ही कुठेच मिळणार नाही. मग मी काय 2-3 कढीपत्त्याचे पानं घेतले आणि घरी घेऊन रिटर्न आले. आणि त्या आरवीला मी कशी बघा गंडवत होते, तिला मी खूप रडत होती ना. मग मी तिला सांगत होते की मी तुला हे देते. घरी आले. घरी आल्यानंतर इथं कुकर लावलेला आणि इथं मस्त असं भात झाला होता. फक्त आता वरणाला मला फोडणी द्यायची होती, म्हटलं आल्यावर देईल. आणि नंतर मग आम्ही परत श्रीगोंद्याला आलो आणि अंधार झाला होता. पण आम्हाला बाजार वगैरे पण आणायचं होतं. आरवीला सायकल पण घ्यायची होती. पहिलं आम्ही मग सायकल घ्यायला आलो. तिला खूप दिवस झाले होते सायकल घ्यायची होती. तिची पहिली सायकल मोडलेली ना. दुसऱ्यांची सायकल बघून मग ती आम्हाला म्हणायची की मला सायकल घ्यायची आहे. मग फायनली तो तिचा दिवस आलेला जवळ. बघू शकता. मग आम्ही त्या शॉपमध्ये आलेलो, संजय सायकल. तर तुम्हाला माहीतच असेल, तर खूप व्हरायटीज होत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या सायकल होत्या. आता मुली म्हटल्यावर त्यांना पिंक कलरची सायकल लागते आणि पिंक कलरचं सगळं लागतं. आम्ही तिला पिंक कलरची सायकल घेतली मस्त. आणि घरी आल्यानंतर मस्त असं जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळचा शेक केला मस्त गरम गरम. आजच्यासाठी एवढाच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला कमेंट करायला अजिबात विसरू नका.
पाहुण्यांचे स्वागत. पवार परिवाराच्या वतीने पवार परिवाराच्या वतीने मी आता आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करतो. यानंतर बसायला होईल. शिवाय